आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोपांची बातमी। सरकारनं 5वी आणि 8वी पास सक्तीचा केलेला नियम लगेचच वादात सापडण्याची शक्यता आहे, कारण सरकारचा हा नियम म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचा भंग असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला। शिक्षण मंत्री केसरकर यांनी कायद्याचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय। शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण हक्क कायद्याचा अभ्यास केला असता तर त्यांना हा निर्णयच घेता आला नसता असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे। कोणत्याही विद्यार्थ्याला 5वी किंवा 8वी पास होणं हे बंधनकारक असेल, अन्यथा पुढचं शिक्षण किंवा अन्य शैक्षणिक सवलती मिळणार नाहीत, अशा प्रकारचं विधान केसरकर यांनी केलं होतं आणि त्यांच्या विधानावर बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतलाय। खरं म्हणजे हा निर्णय त्यांचा मला समजून घ्यावा लागेल, परंतु त्या अगोदर शिक्षण मंत्री जे आहेत आपल्या राज्याचे, त्यांनी आपला जो शिक्षण हक्क कायदा मध्यंतरी झाला त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे। राज्यघटनेमध्ये बदल करून त्याला इन्क्लूड करण्यात आलं आणि प्रत्येक बालकाच्या शिक्षणाचा अधिकार त्याला दिला, बालकाला अधिकार दिला। खरं त्यांनी तो वाचलेलं नाही असं माझं मत आहे, किंवा त्याचा अभ्यास त्यांनी केलेला नसावा असं मला वाटतं। तसं केलं असतं तर हा असा निर्णय करण्याची वेळ त्यांना आली नसती। तिकडे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकजुटीत आता MIMला सुद्धा स्थान हवंय। पाटण्याच्या बैठकीचं निमंत्रण मिळालं असतं तर MIMचे नेते सुद्धा बैठकीला गेले असते, अशी भूमिका MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे। ते संभाजीनगरमध्ये बोलत होते। भाजपला हरवण्यासाठी एक अजेंडा असावा असं मतही त्यांनी मांडलं। विरोधकांनी पुढच्या सिमल्याच्या बैठकीला बोलावलं तर नक्की जाऊ असं सुद्धा जलील म्हणाले। फक्त विरोधकांनी निमंत्रण द्यावं अशी अट MIMनं घातली आहे। हम समझते हैं कि कल जितने भी लोग वहाँ पर इकट्ठा हुए थे, जितने भी नेता वहाँ पे इकट्ठा हुए थे, उनसे ज़्यादा अगर कोई भारतीय जनता पार्टी को इस देश के अंदर हराना चाहता है तो वो मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन है। और अगर आप MIM को छोड़ के अगर कोई ऐसा एक गठबंधन बनाना चाह रहे हैं जिसके अंदर आपका लक्ष्य ये है कि BJP को हराना है करके, तो कभी कामयाब नहीं होगा। तो हम तो ये चाह रहे हैं कि भारतीय जनता पार्टी को हराने के लिए आप हमें क्यों नजरअंदाज कर रहे हैं। पाहुयात याचं उत्तर विरोधक कधी देतात ते। तिकडे पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक पार पडली। या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते। या बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आणि विरोधकांची मोदी हटावची बैठक नसून ही कुटुंब बचावची बैठक आहे असं म्हटलं होतं। यावरून उद्धव ठाकरे यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला। देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आलेत, आम्ही त्यावर अजून बोललो नाही, आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल असं प्रतिआव्हान आणि गर्भित इशाराच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय। पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेलेले आहे। देवेंद्रजी, एवढ्या पातळीवरती येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत, आलेले आहेत, आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही। मग जर तुमच्या परिवारात बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीयेत। त्याच्यामुळे परिवारावरती बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच, प्रत्येक जण, आणि हा माझा परिवार आहे। सुरत सुद्धा माझ्या परिवारातले सगळे शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब, माझी जबाबदारी। तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहित। त्याच्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका। अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे सुद्धा आहेत। संपूर्ण देश जो काय चाललेला आहे आता, तो केवळ आणि केवळ देशावरती असलेल्या संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चाललाय। भाजपच्या हातातनं देश कधीच सुटलेला आहे, कधीच सुटलेला आहे, कारभार म्हणून शून्य। आणि मग आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे एवढा हा तुम्ही खलनायक करता आहात। जनता ठरवेल मी नायक आहे का खलनायक आहे, पण एक नक्की, मी नायक का खलनायक हे जनता ठरवेल, पण तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला पक्क माहिती आहे।
तिकडे उद्धव ठाकरे यांच्या खरपूस टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून उत्तर दिलंय. माझं कुटुंब खुली किताब आहे, आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, तुमचं हिंदुत्व जनतेसमोर येणारच, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. त्यांनी काय म्हटलंय पाहूया. देवेंद्र फडणवीस म्हणालेत, मी, माझं कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे. उद्धव ठाकरे, ज्या व्हॉट्सॲप चॅटबद्दल तुम्ही बोलताय ते आरोपपत्राचे भाग आहेत, न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण लपवण्यासारखं आमच्याकडे काहीच नाही. पण मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी बालबुद्धी नसावी याचं मात्र आश्चर्य वाटतं. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. चिंता करायचीच असेल तर पुस्तक काढायचं असेल तर यावर काढा. सामान्य शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद घरात कसं आणि का ठेवलं यावर बोला. मुंबईला कुणी लुटलं यावर बोला. मृतांच्या टाळूवरचं लोणी कुणी खाल्लं यावर बोला. मराठी माणसाला कुणी ओरबाडलं यावर बोला. एवढंच नाही तर आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट कसं दिलं जातं यावर बोला. तुमचं हिंदुत्व आणि तुमचे कारनामे आता एक एक करत जनतेसमोर उघड होत आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसलो नाही, पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे नड्डे केव्हा सैल होतील हे समजणार सुद्धा नाही. नड्डे म्हणजे घसा असंही त्यांनी म्हटलंय. तोवर तुमची हास्य जत्रा चालू द्या आणि मग बघूच या आता शवासन कुणाला करावं लागेल ते. इतक्या थेट आणि आक्रमक शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. मुंबई मनपातील कथित घोटाळ्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई मनपाला ठाकरे गटानं बदनाम केलं. कोविड काळात लोकांना बेड मिळत नव्हता, पण त्यांच्या बगलबच्च्यांना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते. आता बगलबच्चे आणि जवळचे एक्सपोज होत आहेत आणि या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी मोर्चाची नौटंकी केली जाते. भ्रष्टाचार मुंबई पालिकेतला आहे आणि त्याचं दुसरं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मुंबई महापालिकेला बदनाम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलं. त्या कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला बेड्स मिळणं आवश्यक होते त्यावेळेला नागरिकांना बेड मिळत नव्हते, पण यांच्या बगलबच्च्यांना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते आणि म्हणून यांचे बगलबच्चे आणि जवळचे आता त्या ठिकाणी एक्सपोज होत आहेत आणि म्हणून या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी ह्या मोर्चाची सगळी नौटंकी चालू आहे. भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेतला मुंबईकरांचा पैशाचा अपव्यवहार, याचं दुसरं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. मुंबईतील कथित कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरणात जे रुग्णालयातील प्राध्यापक डॉक्टर हेमंत गुप्ता यांचं नाव पुढे आलंय. ईडीच्या छाप्यात हेमंत गुप्ता यांचं नाव समोर आल्यानं जे रुग्णालय प्रशासनानं त्यांच्याकडचं युनिट काढून घेतलंय. डॉक्टर गुप्ता हे जे रुग्णालयात प्राध्यापक म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत आहेत. घोटाळा प्रकरणी ईडी चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे डॉक्टर हेमंत गुप्ता भागधारक आहेत. याशिवाय मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सुद्धा डॉक्टर गुप्ता यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनानं त्यांच्याकडचं डिपार्टमेंट तडकाफडकी काढून घेतलं. तिकडे मुंबई मनपा कोविड घोटाळ्याच्या संदर्भात मुंबईमध्ये ईडीकडून छापे सुरू झाले आहेत. तब्बल 15पेक्षा अधिक ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले. ईडीच्या धाडसत्राच्या धसक्यानंतर सुजित पाटकर आता नॉट रिचेबल झाले आहेत. ईडीकडून सुजित पाटकर यांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते. सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण मिळालंय, पण ईओडब्ल्यूनं दाखल केलेल्या गुन्ह्यात पाटकर यांना दिलासा मिळाला असला तरी पाटकर ईडीच्या रडारवर मात्र कायम आहेत. तिकडे कथित कोविड घोटाळा प्रकरणी यासीर फर्निचरवाला या व्यापाऱ्याच्या अडचणीत वाढ झाली, कारण यासीरचा वरळीमधला फ्लॅट ईडीनं तात्पुरता सील केला. यासीर फर्निचरवालानं कोविड सेंटर प्रकरणात लायझनिंग म्हणून मध्यस्थ म्हणून काम केलं होतं असा ईडीला संशय आहे. यासीरचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत साटेलोट आहे आणि यातूनच हा व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. सर्च ऑपरेशनसाठी ईडीचे पथक यासीरच्या फ्लॅटवर गेलं होतं.
पण यासीर घरी नव्हता. ईडीनं तात्पुरत्या स्वरूपात हा फ्लॅट सील केलाय. यासीर फर्निचरवाला सध्या परदेशात आहे आणि तो मुंबईत येताच ईडी त्याचा जबाब नोंदवणार असल्याचं कळतं. इकडे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मायक्रो प्लॅनिंग केलंय आणि त्यासाठी मुंबई भाजपनं कट्टा अभियान राबवायचं ठरवलंय. मुंबईतल्या कट्ट्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती नागरिकांना सांगण्यात येईल. लोकसभा आणि मुंबई मनपा जिंकण्यासाठी भाजपनं हा नवीन फंडा राबवल्याचं दिसतंय. यामार्फत केंद्र शासनाची कामं विविध क्षेत्र आणि समाज तसंच जातींपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील. प्रत्येक मतदार क्षेत्राच्या नाक्यावर, कट्ट्यावर, महत्त्वाच्या जागी भारतीय जनता पक्षाचे समर्थक येत्या 27 तारखेला माननीय प्रधानमंत्रीजी भोपाळवरून भाषण करतील. त्याचं थेट प्रक्षेपण बघणं आणि जनसहभागिता करणं हा कार्यक्रम प्रत्येक बूथवर म्हणजे कट्ट्यावर करणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपच्या मोदी ॲट 9 या महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्तानं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव चंद्रपुरात आहेत. शहरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या 9 वर्षात भारतानं केलेल्या विकासात्मक वाटचालीचा लेखाजोखा त्यांनी मांडला. कोविड काळ आणि त्यानंतर भारतानं केलेल्या सामाजिक आर्थिक प्रगतीनं देशाची मान जगात उंचावल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या 9 वर्षात गरीब कल्याणासाठी मोदी सरकारनं भरीव काम केलं असून सेवा आणि सुशासन यांची सांगड घालत सर्व आघाड्यांवर मोदी सरकार यशस्वी असल्याचंही यादव यांचं म्हणणं आहे. हम सबको पता है कि 9 वर्षों में जो सबसे बड़ा संकट अगर सरकार के सामने आया तो केवल भारत के सामने नहीं आया, मानवता के सामने आया कोविड की महामारी का संकट। और कोविड की महामारी का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि सारी दुनिया कोविड की महामारी में रुक गई, लेकिन भारत ने न केवल कोविड में प्रधानमंत्री जी के निर्देशन में अनुशासन का पालन किया, हमने कोविड के लिए स्वदेशी वैक्सीनेशन का उत्पादन करके नियत समय में 200 करोड़ वैक्सीनेशन की डोज लगाई। ये है सेवा और गवर्नेंस का पहला हिस्सा। केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी नागरिकांच्या सोबत चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या बैठकीवर निशाणा साधलाय. पाटण्यात विरोधकांचं झालेलं फोटो सेशन हे चांगलं होतं. मोदींना शह देणं विरोधकांना शक्य नाही असंही त्यांनी म्हटलं. कोणतीही पार्टी मोदींना हरवू शकत नाही आणि हे विरोधकच बोलत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. फोटो सेशन अच्छा है और पर मुझे लगता है ये बात उससे ध्वनि तो साफ आती है कि कोई मोदी जी को कोई पार्टी शिकस्त नहीं दे सकते, ये वो खुद ही कह रहे हैं. बोलूयात पुढच्या काही बातम्यांकडे. जालन्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या मुलावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचं समजतंय. तेजस मोहन अग्रवाल असं या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तेजस रात्री 10च्या सुमारास हॉटेल बंद करून घराकडे निघाला होता. यावेळेला वाळू माफियांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याला अडवलं आणि फेसबुकवर कमेंट का केली अशा प्रकारचा जाब विचारत मारहाण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर तेजस अग्रवाल याच्याकडची रोख रक्कम आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. सचिन माकोडे, राहुल कवडे, श्याम शिंदे आणि अन्य 3 जण या मारहाण करणाऱ्यांच्यात त्यांचा समावेश होता आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं या जखमी मुलाचं म्हणणं आहे. या मारहाणीत तेजस जखमी झाला आहे. रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रवी, काय अधिक माहिती आहे? सर, आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत मोहन अग्रवाल यांचा एक मुलगा आहे तेजस अग्रवाल. याच्यावर वाळू माफियांनी रात्री हल्ला केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे. तेजस हा हॉटेल बंद करून घराकडे जात होता. त्यावेळेला 5 ते 6 जणांनी त्याला रस्त्यामध्ये अडवलं आणि त्याला जाब विचारत फेसबुकवर कमेंट का केली असा जाब विचारत त्याला मारहाण केली. त्याचबरोबर त्याच्या खिशातून रोख रक्कम आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जी आहे ते हिसकावत त्या ठिकाणाहून ते निघून गेलेले आहेत. या मारहाणीमध्ये तेजस जखमी झालेला आहे.
आणि त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणी परतूर पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल. सध्या नाशिकचे आजी माजी पालकमंत्री यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून चांगली जुंपल्याचं दिसतंय. विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या आमदारांनी आता थेट मुख्य सचिवांच्याकडेच तक्रार केली. पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामात नियमबाह्यपणे निधी वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे निधी वाटप करताना 1.5 पट प्रशासकीय मंजुरी देण्याऐवजी तब्बल 10 पट मंजुरी देण्यात आल्याचा आरोप आहे. वेळ पडल्यास कोर्टात जाण्याची तयारी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली. पालकमंत्र्यांनी निधी वाटप करताना 10 पट मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. हेच आरोप पालकमंत्री दादा भुसे यांनी मात्र फेटाळून लावले. इथे जे आहे 100 रुपयाच्या ठिकाणी 1000 रुपये त्याची कामं मंजूर करण्यात आले. म्हणजे ती कामं जर मंजूर झाली आणि कामाला सुरुवात केली आणि त्यांना वर्क ऑर्डर मिळाल्या तर तेवढे पैसे तर नाही 100 रुपयेच आहेत. मग 1000 रुपये तुमचे जे तुम्हाला द्यायचे आहेत, मग 900 रुपये तुम्ही कुठून देणार? तर पुढचं जे आहे पुढचं वर्ष त्यातून तुम्ही ते 900 रुपये देणार. म्हणजे बाकीच्या आमदारांना पुढच्या वर्षी सुद्धा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. हा आमदारांचा आक्षेप आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी केला आहे आणि या संदर्भात तुम्ही तक्रार देखील गैरप्रकार म्हणजे निधी वाटपामध्ये जे आहे त्यांनी सांगितले की 10% म्हणजे जे निधी शिल्लक होता गेल्या वर्षीचा आणि त्याची जी तरतूद असेल त्याच्यापेक्षा अधिकच्या तरतुदीचा निधी वाटप जे आहे. बरोबर आहे. मला वाटतं की मागच्या वेळेस पण मी आपल्याला माहिती दिली होती की साधारणतः नियोजन करीत असताना 1.5 पटीने आपण त्या ठिकाणी नियोजन करीत असतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं की कदाचित वेळेवर जर एखाद्या निधीचं ते काम पूर्ण नाही झालं तर तो निधी लॅप्स होतो. आपण बघितलं असेल मागच्या वर्षाचा निधी साधारणतः 50-55 कोटी रुपयाचा निधी लॅप्स झाला होता आणि त्याची एक तयारी म्हणून आपण काही कामांच्या संदर्भामध्ये 1.5 पटीच्या ऐवजी दुप्पट कामं त्या ठिकाणी मंजूर करतो आणि ती कामं मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो की जेणेकरून निधी लॅप्स होणार नाही. परंतु चालू वर्षाला असं दिसून आलं की त्यातल्या त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून की मागे जिल्हा परिषदचा निधी लॅप्स झाला होता. तर त्या ठिकाणी आणखी काही मोठ्या प्रमाणात आपल्याला मागणी निधीची येईल आणि त्याचं प्रोव्हिजन आपण करून ठेवलेलं होतं. परंतु ती मागणी न आल्यामुळे ती कामं आपण दुप्पट याची मंजूर केलेली होती त्या कामांना तो निधी जाणार आहे. आणि राहिला विषय तर मी मागच्या वेळेस पण अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता मान्य केलं होतं की यापूर्वीच्या काळामध्ये काही विधानसभा क्षेत्रामध्ये काही तालुक्यांमध्ये कामं कमी देण्यात आलेली होती आणि थोडंफार इकडे तिकडे निधी वाटपमध्ये होत असतंय कमी अधिक. कोकणामध्ये मागच्या काही दिवस मान्सूनची मोठी प्रतीक्षा होती. मात्र कालपासून कोकणात सुद्धा पावसानं जोर धरलाय. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी तसंच सावंतवाडीमधल्या काही भागात पावसाचा जोर दिसून येतोय. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बळीराजा सुखावलाय. कारण या सगळ्या ठिकाणी पेरण्यांची कामं काही ठिकाणी अर्धवट झाली होती, काही ठिकाणी खोळंबली होती. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय. कालपासून कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचं संकट काही प्रमाणात टळलंय. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. मान्सूनमुळे शेतकरी सुखावलाय. शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलंय. गेले काही दिवस पावसाच्या सरी बरसत होत्या पण जोरदार पाऊस मात्र नव्हता. त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. आता जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाल्यानं हवेत गारवाही निर्माण झालाय आणि नागरिक सुखावलेत सुद्धा. बिपरजॉय चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस आज परत एकदा सक्रिय झालेला आहे. रत्नागिरी शहरामध्ये पावसाने दमदार एंट्री केलेली आहे आणि जोरदार पावसाची बॅटिंग ही आता सध्या चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर बघितलं तर आज सकाळपासूनच पावसाला जोर आहे. कारण गेल्या काही दिवसात पाऊस हा सरीवर सरी पडत होता परंतु पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. परंतु आज सकाळपासून पावसाने चांगला जोर धरलेला आहे आणि आज
सकाळपासूनच दमदार पाऊस हा रत्नागिरी शहरामध्ये तसेच पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरसतोय असं समजतंय। एकंदरीतच या पावसामुळे बळीराजा जो कुठेतरी निराश झालेला होता, शेतीची कामं कुठेतरी रखडलेली होती, ह्या शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे। बळीराजा देखील आता सुकावलेला आहे आणि पाणी टंचाई सारखं मोठं भीषण असं जे वास्तव निर्माण झालं होतं त्याच्यावर देखील या पावसामुळे नक्कीच पर्याय निघणार आहे। पाण्याची समस्या जी आहे ही कुठेतरी सुटणार आहे। तिकडे पहिल्यांदाच पावसानं मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आणि त्याचं काय झालं ते तुम्हाला या दृश्यांमध्ये निश्चितपणे दिसेल। कणकवलीमध्ये पुलावर साठलेलं सगळं पाणी जवळपास धबधब्याच्या रूपानंच खालती येत आहे। यामुळे सर्व्हिस रोडवर विविध ठिकाणी असे धबधबे वाहत आहेत। कणकवली इथल्या महामार्गावर जो मोठा पूल बांधण्यात आला आहे त्या पहिल्या पावसानंतर या पुलावरून खालच्या भागावर अक्षरशः धबधब्यासारखं पाणी पडत आहे। ब्रिजवरून पडणाऱ्या पाण्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पालघर जिल्ह्यात जवळपास सगळ्या ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। डहाणू, तलासरी, पालघरसह पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळलाय। या पावसानं भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांचं दुबार पेरण्यांचं संकट सुद्धा आता टळणार आहे। राज्यातील पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात तीव्र पाणी टंचाई आहे। विहिरी आटलेत, धरणं कोरडी पडलेत आणि त्यामुळे पाण्यासाठी आता बोरवेलचा आधार घेतला जातोय। नदीपात्रात बोरवेल मारली जातीये। दत्तवाडी गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर बोरवेलचा आता निर्णय घेण्यात आलेला आहे। गावाच्या कोणत्याही भागातल्या जमिनीत पाणी असण्याची शक्यता कमी होती आणि त्यामुळे नदीपात्रात बोरवेल मारून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र बोरला अपेक्षेपेक्षा कमी पाणी लागलं आणि त्यामुळे दुसरा बोर घेण्याचा निर्णय घेतला गेला। त्या ठिकाणी जवळ 3 इंचीपर्यंत पाणी लागलेलं आहे व ते पाणी तिथे जवळ असणाऱ्या विहिरीमध्ये नदीमध्येच त्यात टाकून त्या विहिरीतलं पाणी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्याचा आमचा मानस आहे। कोल्हापूर जिल्ह्यावर दरवर्षी निसर्गाची कृपा होत असते आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्या आणि धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असतो। मात्र यंदा पाणीसाठा संपल्यानं जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। परिणामी प्रशासन आणि नागरिकांनी जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये दररोज मोठी गर्दी होत असते, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेत। एका तरुणानं चक्क एका मुलीकडे तिच्या आईसमोरच मोबाईल नंबर मागत मोठा गोंधळ घातला। हा सगळा प्रकार उद्यानातल्या सुरक्षा रक्षकांना लक्षात येताच त्यांनी दामिनी पथकाला फोन करून पाचारण केलं। दरम्यान दामिनी पथकानं या विकृत व्यक्तीला ताब्यात घेऊन नंतर त्याला समज देऊन सोडून दिलाय। आम्ही क्रांती चौक पोलिसांसमोर त्या मुलीच्या नातेवाईकांना आणि मुलीला असं हजर केलं होतं। त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी मुलाच्या नातेवाईकांना बोलवलं। त्याच्यासोबत आणखी सोबत असणारा दुसरा मुलगा तो अल्पवयीन, त्यालाही आणि त्याच्या नातेवाईकांना बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्या मुलांना त्या मुलीच्या नातेवाईकासमोर समज देण्यात आली होती की यानंतर असा प्रकार तुम्ही करू नका। तिकडे पुण्यामध्ये येरवडा परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात असल्यानं नदीला धोका निर्माण झालाय। नदीपात्रातल्या भरावामुळे शांतीनगर परिसरात हा धोका निर्माण झाला असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। नदीच्या थेट पात्रात भराव टाकला जातोय आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून नदी सुधारायला लागते, याचं कारण जे ते वेळीच नदीच्या पात्राकडे लक्ष दिलं जात नाही आणि असे मोठे मोठे भराव जे हे भराव नदीच्या पात्रामध्ये टाकले जातात। पावसाळ्याच्या तोंडावरती हे भराव जे त्याच्यामुळे
पूर परिस्थिती निर्माण होते. अगदी छोटा पूर जरी आला तरी पूर परिस्थिती निर्माण होते आणि नदीच्या काठावरती ज्या वस्त्या आहेत किंवा झोपडपट्ट्या आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरतं. विश्रांतवाडी, येरवडा, कळस हा सगळा परिसर जो आहे नदीच्या काठचा, इथं दरवर्षी ही समस्या उद्भवते आणि म्हणून यंदाच्या वर्षी इथल्या नागरिकांनी, शांतीनगर असेल किंवा या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांनी एकत्रित येत आंदोलन उभं केलं. याचं कारण गेले 2 ते 3 महिने नदीच्या पात्रामध्ये समोर थेट दिसतं. शेकडो ट्रक जे आहेत त्यांनी येऊन राडारोडा जो आहे तो या नदीच्या पात्रात टाकलाय. हा केवळ एकाच ठिकाणी नाही, असं साधारण नदीच्या पात्रामध्ये अर्धा किलोमीटर पर्यंत हा भराव जो आहे तो टाकण्यात येतोय. आता हा भराव कोण टाकतंय, का टाकतंय याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. मात्र पलीकडच्यांची ज्यांची जागा आहे त्यांच्याकडून हा भराव टाकण्यात येतोय का JCB चालतात अगदी उघडपणे दिसतंय. दुसऱ्या बाजूला वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्या आपल्याला दिसतात. या नदीमध्ये अगदी छोटासा पाऊस जरी झाला तरी सुद्धा पाणी जे आहे ते पहिल्यांदा या वस्त्यांमध्ये शिरतं आणि इथं राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल जे आहेत ते होतात. त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र राजकीय आणि प्रशासनाचा अभय असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा राडारोडा टाकला जाऊ शकत नाही. जाणीवपूर्वक नदी मारायचा हा प्रयत्न आहे, नदीचा प्रवाह बदलायचा प्रयत्न आहे, ज्याच्यावरती अत्यंत कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे 26 जूनपासून नागपूर विद्यापीठाच्या MSc दुसऱ्या वर्षाची परीक्षा सुरू होती आहे. पण नियमानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 90 दिवसांचा वेळ मिळालेला नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. MSc सेकंड सेमिस्टरच्या उन्हाळी परीक्षा 1 महिना पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. प्राध्यापक सुट्टीवर, विद्यार्थ्यांना सिलेबस शिकवून पूर्ण झालेला नाही, मग MScचे विद्यार्थी परीक्षा देणार तरी कसे, असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना केला आहे. प्रत्येक कॉलेजेसचे शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेलेले आहेत, त्यांना शिकवायला कोण नाही. तेथे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी जर स्वतःचं अध्ययन करून परीक्षा देण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना हा 1 महिन्याचा वेळ मिळालेला आहे, जेव्हा की 90 दिवसाचा वेळ हा विद्यापीठ देतो स्वतःच्या. आमची मागणी हेच आहे की कमीत कमी विद्यापीठाने 15 ते 20 दिवस कमीत कमी परीक्षेचे वाढवावे पुढे, की जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वय अध्ययन करायला मिळावा. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते, पण गेल्या काही वर्षांपासून केळीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवाल दिलाय. केळीची मोठ्या प्रमाणात लागवड होऊन सुद्धा व्यापाऱ्यांच्याकडून त्याला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आता केळी फेकून देण्याची वेळ आली आहे. केळीला भाव नाही, ऑलरेडी असे खराब झालेली केळी आम्हाला फेकावं लागते. केळीला चांगल्या केळीला भाव नसून केळी फेकावं लागते. पडझड झाली वारा ओझानाची, काही आम्हाला भरपाई नाही, काही नाही, कमी भावात हे होतोय. तिकडे भुसावळच्या मध्यवर्ती भागातलं व्यापारी संकुल त्याचं काम गेल्या 11 वर्षांपासून अर्धवट आहे. रस्ता आणि पार्किंगचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे 130 व्यापाऱ्यांवर आता जवळपास उपासमारीची वेळ आली आहे. भुसावळ शहरातल्या डेली बाजारातील हा व्यापारी संकुलाचा सांगाडा पहा. गेल्या 11 वर्षांपासून 130 गाळे तसेच पडून आहेत. दरम्यानच्या काळात या गाळ्यांना अवकळा आलेली आहे. व्यापाऱ्यांची दुकानं तोडून त्यांना नवे गाळे देण्याचं आश्वासन देण्यात आलं. व्यापाऱ्यांनी त्यावेळेला प्रत्येकी 1 लाख रुपये भरले, पण पार्किंग आणि रस्त्यामुळे व्यापारी संकुल रखडलं. हक्काची दुकानंही गेली आणि पैसेही अडकले, अशी अवस्था इथल्या व्यापाऱ्यांची झालेली आहे. आमच्या इथे कमीत कमी 40 वर्षापासून जुनं दुकान होतं. आम्हाला आज 15-16 वर्ष झाले या दुकानाचं कॉम्प्लेक्स बांधण्यामुळे उठवलेलं आहे. आमचं बेरोजगार हे झालेलं, नुकसान झालेलं आहे. हाताला मजुरी नाही राहिलेली आहे, कामधंदे नाही, या ठिकाणी गिराईक येत नाही. हा कॉम्प्लेक्स अशा प्रकारे बांधून असा पडलेला आहे की त्या लावारीस सारखं पडलेलं आहे, असं कोणी वारच नाही. रस्त्याचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. नगर परिषद या संकुलांकडे आता ढुंकूनही पाहायला तयार नाही. बांधलेल्या नव्या वास्तूचीही दुरावस्था होतीये. नगर परिषदेच्या एका चुकलेल्या निर्णयानं शहरातले 130 व्यापारी देशोधडीला लागलेत. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. तिकडे लातूरमध्ये एका वादग्रस्त पोस्टमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं.
एका बाईकवर वादग्रस्त स्टिकर लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली। नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तसंच शांतता बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आली आहे। काही दिवसापूर्वी दोन युवकांनी औरंगजेबाचं एक स्टिकर त्यांच्या गाडीवर लावलं होतं। तर त्याचा एक रील बनवला होता आणि तो रील त्यांनी अपलोड केला होता इंस्टाग्रामवर, पण त्यामध्ये काही संवाद वगैरे नव्हते। पण त्याच्या मोठ्या भावाच्या ती समजदार लक्षात आली तर त्यांनी ते लगेच एक दिवसात काढलेला आहे। तर तो इंस्टाग्रामचा व्हिडिओ थोडासा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। तर ही बाब आमच्या सायबर सेलच्या लक्षात आली, त्यावरून आम्ही तात्काळ त्या दोन युवकांना पण तसंच तो जे प्रिंट करून देणार आहे त्याला पण आम्ही पकडलेलं आहे। 4 लोक आमच्या ताब्यात आहे, त्यांच्यावर आमची पुढची कारवाई करायचं काम चालू आहे। त्यांच्यावर आम्ही सक्त प्रतिबंधक कारवाई करत आहोत। पण महाराष्ट्र अनलिमिटेड भाजपमध्ये काहीशा अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षांची बारीक नजर असते असं समोर आलंय। पंकजा मुंडे यांनी BRSनं ऑफर दिल्याची माहिती समोर आलेली असतानाच MIMनं सुद्धा त्यांच्यासाठी आग्रह धरला। 2 वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांना MIMनं पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय। ते संभाजीनगरमध्ये बोलत होते। पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुद्धा मध्ये रंगल्या होत्या। त्यात BRSनं त्यांना ऑफर दिले। पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित होत आहे। नेताओं को ऑफर कर रहे हैं। अभी नाम आया है कि पंकजा मुंडे जो बीजेपी सीनियर लीडर है उनको भी आइए, हम आपको मुख्यमंत्री का उम्मीदवार बनाएंगे, ऐसे ही ऑफर है। नहीं, पंकजा मुंडे को तो 2 साल पहले इम्तियाज साहब बोले थे, 2 साल पहले बोले थे उनको, वो समझ रहे नहीं उन्होंने। 2 साल पहले इम्तियाज साहब जो है, अब बाज़ लोग जो है हवा को सूंघ के बोलते बारिश हो रही। इम्तियाज साहब पहले ही बोल दिए देखो ऐसा होने वाला है। 2 साल पहले इम्तियाज साहब बोले थे उनको। आप खुद कैरी कर रहे थे ना उसको। वो उनको सोचना चाहिए। अब कोई भी अपनी पार्टी को आगे बढ़ा सकता है, ये तो उनका डेमोक्रेटिक राइट है। आप भी बुलाएंगे सीएम के उम्मीदवार बोल के उनका नाम? तिकडे सोलापूर जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड उकाडाही जाणवत होता। सोलापूर शहर जिल्ह्यात पावसानं आता दमदार एंट्री केली आहे। सोलापूरमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय। नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत। आज सकाळची सोलापुरातली गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या उकाड्यात वाढ झाली होती। आज सकाळपासून उकाडा थोडासा वाढला का काय असं वाटत होतं, पण त्यातच आता कोल्हापूरमध्ये पावसाच्या धारा बरसू लागलेत। आणि आता काही बातम्या पंढरपूर वारीच्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजमध्ये दाखल झाली। अकलूजमध्ये पालखी दाखल होताच पालखीचं 3रं रिंगण पार पडलं। विविध खेळामध्ये दंग झाल्यामुळे वैष्णवांचा मेळा आनंदाच्या डोही जणू तरंगत होता। या रिंगणाच्या वेळी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। वारकऱ्यांची प्रचंड गर्दी आणि तुफान उत्साह यात अकलूजचा हा रिंगण सोहळा पार पडला। अकलूजमधल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम आहे। विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरकडे जात असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा सोहळा सराटी इथे झाला। झेंडेकरी आणि टाळकऱ्यांच्या गजरात माऊलींच्या पादुका नीरा नदीच्या काठावर नेण्यात आल्या। विठुरामाचा गजर सुरू होता आणि तुकोबारायांच्या पालख्यांना नीरा स्नान पार पडलं। स्नान घालण्यासाठी नीरा नदीत पाणी नव्हतं। टँकरनं पाणी आणून पादुकांना स्नान घालण्यात आलं। पावसानं पाठ फिरवल्यामुळं सध्या नीरा नदीचं पात्र हे काहीसं कोरडं पडलंय। आरती झाल्यानंतर पादुका पालखीत विराजित झाल्या। यावेळेला सराटी गावात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आणि आता बुलेटिनमध्ये जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर।